संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, संतापाची लाटही पसरली। आता आणखीन एक असाच संतापजनक प्रकार जालना जिल्ह्यात घडलाय। लाल बुंद विस्तवात सळई गरम करून एखाद्याच्या अंगाला त्याचे चटके दिले तर त्याला होणाऱ्या वेदना या शब्दात मांडता येणार नाहीत। माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार नेमका कसा घडलाय पाहूया। हे दृश्य बघून माणुसकी असणाऱ्या कुणाच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत। हा संतापजनक प्रकार पाहून हा महाराष्ट्र आहे की बिहार असाही सवाल प्रत्येकाच्या मनात येईल। अर्धनग्न करून गरम लालबुंद सळईने चटके। जालन्याच्या अनवा गावातला संतापजनक प्रकार। शेतीच्या वादातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना। हे आहेत जालन्यातील अनवा गावातील कैलास बोराडे। ते सध्या असहाय्य वेदना भोगत रुग्णालयात उपचार घेत आहेत। विस्तवात लोखंडी रॉड गरम करून अर्धनग्न करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। शेतीच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय। धक्कादायक म्हणजे या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ बनवत तो सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आलाय। मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर। काय टोकतो ना पैशावर मी चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे। तू काय रे म्हणे, चिल्लर म्हणे, तू चिल्लर, तुझ्याकडे काय आहे म्हणे, तू पुरं एकूण टिकून बी मै बरोबरी करू शकत नाही। सोबत जे लोक उभा होते त्यांनी तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही केलता त्यांनी, पण ते ऐकत नव्हता। येऊ या अमानुष मारहाणीबाबत 2 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कैलास बोराडे यांच्यावर आधी घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आता त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलंय। हा सगळा प्रकार समजल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करून कैलास बोराडेंच्या प्रकृतीची विचारपूस केली। पण मी एसपीला देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुटता कामा नये। ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे। आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्गुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सोनू दौंड याला अटक केली असून त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे। तर ठाकरे गटाचे तालुका प्रमुख नवनाथ दौंड फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना। महाराष्ट्र महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही। मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार। समतेचा आणि पुरोगामित्वाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एखाद्या देवळात जाण्यासाठी बंदी करण्याचं किंवा तू का देवळात आला म्हणून त्याला मारहाण करण्याचं जर प्रकरण असेल तर महाराष्ट्रात पुरोगामित्व किती शिल्लक राहिलेलं आहे याचा अध्यक्षमध्ये विचार केला पाहिजे। लालबुंद झालेल्या विस्तवावर गज म्हणजेच सळई गरम केली जाते आणि अक्षरशः वेदनेनं विव्हळत असलेल्या कैलास बोराडेंना चटके दिले जातात। हे पाहून कुठे गेली माणुसकी असा सवाल विचारला जातोय। कैलास बोराडेला अशा पद्धतीनं संपूर्ण अंगावरती वेदनादायी चटके दिलेले आहेत आणि याची दखल कुणी घेतलेली नाही। आणि म्हणून आमची आज मागणी सरकारकडे अशी आहे, हे नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ भागवत दौंड याच्यावरती मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे। उबाटाचा तालुका प्रमुख आहे, सार्वजनिक जीवनात काम करणारी ही माणसं आहेत। यांची बॅक हिस्ट्री आहे, यांच्यावर आतापर्यंत 5 गुन्हे आहेत असे जबरी गुन्हेगारी कृत्याचे। आजही तो माणूस फरारी आहे आणि आता येऊ घातलेल्या काही कालावधीमध्ये तिथं मोर्चे निघतायत। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। त्यानंतर आता मराठवाड्यातीलच जालन्यात हा प्रकार समोर आलाय। त्यामुळे ज्या विस्तवात सळई गरम केली गेली त्याच विस्तवात माणुसकी आणि मानवतेची राख रांगोळी करणाऱ्या या समाजकंटकांना अशी अद्दल घडायला हवी की पुन्हा कुणी असा गुन्हा करताना 10 वेळा विचार करेल। असाच विचार कुणाच्याही मनात येईल, नाही का? सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.